नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये. मित्रांनो, आज आपण अगदी सोप्या पद्धतीने सुरळीची वडी बनवणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. यासाठी मी घेतलेले आहे 1 कप बेसन, 1 टेबलस्पून मैदा, 2 कप ताक. इथे मी 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, अर्धा चमचा जिरे आणि पाव कप पाणी घेऊन मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि ते मिश्रण गाळणीने गाळून अशा पद्धतीचं पाणी तयार करून घेतलेलं आहे. आणखी आपल्याला लागणार आहे पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग, 1 चमचा मीठ, थोडं खोबरं किस. इथे मी वाळलेलं खोबरं किस घेतलं आहे. तुम्ही ओलं खोबरं किस घेतलं तरीही चालेल. आणि थोडी बारीक कापलेली कोथिंबीर. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये चाळून घेतलेलं 1 कप बेसन ॲड करूयात. आता यामध्ये मैदा ॲड करूयात. मैद्यामुळे ही वडी तुटणार नाही आणि बिघडणारही नाही. हळद ॲड करूयात. हळदीने वडीला खूप छान कलर येतो. हिंग आणि मीठ टाकूयात आणि आपण जे हिरवी मिरची, अद्रक आणि जिऱ्याचं पाणी बनवलं होतं ते पाणी ॲड करूयात आणि 2 कप ताक ॲड करून घेऊयात. आता हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेऊयात. हे मिश्रण मिक्सरला फिरवून झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. परफेक्ट मिश्रण सुरळीच्या वडीसाठी बनवून तयार आहे. आता एका पातेल्यामध्ये हे मिश्रण टाकून घेऊयात. हे मिश्रण आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. आता हे पातेलं कुकरमध्ये ठेवायचंय. कुकरमध्ये मी खाली पाणी टाकलेलं आहे. असं नेहमी उबट भांडच घ्यायचं, म्हणजे खालचं पाणी पातेल्यामध्ये जात नाही. आता झाकण लावूयात आणि मध्यम गॅसवर 4 शिट्या काढून घेऊयात. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. आता मी कुकरला 4 शिट्या काढून घेतलेल्या आहेत आणि शिट्या झाल्यावर गॅस बंद करून हे कुकर 10 मिनिटे तसंच ठेवलं होतं. तर फक्त 10 मिनिटच ठेवायचं आहे. जर जास्त वेळ ठेवलं तर वाफेचं पाणी त्या पिठामध्ये जातं आणि पीठ मग पातळ होतं. तर हे भांडं आता आपण खाली काढून घेऊयात. आता हे पीठ एका चमच्याने हलवून घ्यायचं आहे. छान एकजीव करून घ्यायचं आहे. हे पीठ पण छान एकजीव करून झालेलं आहे. आता इथे मी एका ताटाला थोडं तेल लावून घेतलेलं आहे. हे पीठ पालथ्याने आता ताटावर पसरवून घेऊयात. ताटाला तेल अगदी थोडंच लावायचं, नाहीतर हे पीठ ताटाला चिकटून बसतं. हे पीठ ताटावर पसरवताना थोडं फास्ट पसरवा, नाहीतर पीठ थंड होते आणि मग ते पीठ ताटावर नीट पसरवता येत नाही. तर इथे मी ताटावर पीठ पसरवून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे मी बाकी 3 ताटावर सुद्धा पीठ पसरवून घेतलेलं आहे. तर हे पीठ 10 मिनिटे सुकण्यासाठी राहू देऊयात. आता 10 मिनिटे झालेले आहेत. तर आता सुरीने असे उभे काप करून घेऊयात. तुम्हाला हव्या त्या शेपचे छोटे मोठे काप करू शकता. आता यावर सुक्या खोबऱ्याचं किस घालूयात. तुम्ही यावर ओल्या खोबऱ्याचं किस सुद्धा घालू शकता आणि थोडी कोथिंबीर यावर घालूयात. आता ही वडी अशी गुंडाळून घ्यायची आहे. याचा रोल करायचा आहे. तर सुरुवातीला हे पीठ असं वर करायचं आणि मग याचा हलक्या हाताने रोल करून घ्यायचा. तर आपली वडी इथे तयार झाली आहे. तर अशाच प्रकारे आता सर्व वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. पीठ छान शिजलं की रोल अगदी सहज तयार होतो, तुटतही नाही.
तर आता इथे मी मध्ये कट देऊन घेतला होता आणि छोटी वडी तयार करून घेतली. तुम्ही हव्या त्या आकाराच्या छोट्या मोठ्या वड्या तयार करू शकता. आता यावरून आपल्याला फोडणी घालायची आहे. तर त्यासाठी साहित्य लागेल: पाव चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, 2 चमचे तीळ, अर्धा चमचा मोहरी, 1 टेबलस्पून तेल आणि थोडं सुकं खोबरं किस. सुकं खोबरं किसाऐवजी तुम्ही ओल्या खोबऱ्याचा सुद्धा किस घालू शकता. आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यावर यामध्ये मोहरी ॲड करूयात. मोहरी तडतडली की गॅस बंद करूयात आणि जिरे, हिंग, कढीपत्ता यामध्ये घालूयात. आता यामध्ये तीळ घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. आता इथे मी सुरडीच्या वड्या ठेवलेल्या आहेत. यावर आता आपण बनवलेली फोडणी घालूयात. तर फोडणी आता घालून झालेली आहे. आता वरून थोडं सुकं खोबरं किस घालूयात आणि थोडी कोथिंबीर घालूयात. तर इथे आपल्या सुरडीच्या वड्या बनवून तयार आहेत. ह्या सुरडीच्या वड्या करताना आपण थोडा मैदा वापरला होता आणि पीठ पण मिक्सरला छान फिरवून कुकरमध्ये शिजवून घेतलं. त्यामुळे ह्या वड्या करताना बिलकुल पण तुटल्या नाहीत. तर तुम्ही पण ह्या माझ्या पद्धतीने सुरडीच्या वड्या नक्की बनवा. ह्या सुरडीच्या वड्या दिसायला जितक्या सुंदर दिसत आहेत, त्याहीपेक्षा खायला खूप अप्रतिम लागतात. तर मग तुम्ही पण ही अगदी कमी तेल वापरून बनवलेली सुरळीची वडी नक्की बनवा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.